आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंचच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात बंजारा या भटक्या जमाती आदिवासी असल्याबाबतचा दावा करीत एसटी आरक्षण मागत असून त्या संपूर्ण आदिवासी समाजाचा विरोध आहे। तसेच नंदुरबार येथे जय वळवी या आदिवासी युवकाची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून तात्काळ फाशी देण्यात यावी या संदर्भात शिंदखेडा नायब तहसीलदार शारदा बागले यांना विविध घोषणाबाजी आणि बंजारा समाजास पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांचा निषेध करून निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात म्हटले आहे की आमदार धनंजय मुंडे यांनी 11/9/2025 रोजीच्या मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना लिहिलेल्या पत्रात 1920 च्या हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन लमाण आणि बंजारा या भटक्या जमाती आदिवासी असल्याबाबत दावा केलेला आहे आणि त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीत सामील करण्यासंदर्भात वक्तव्य केले आहे। सन 1909 साली प्रसिद्ध झालेल्या हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख लमाण आणि बंजारा असाच आहे। त्यांना कोठेही ट्राइब असे म्हटलेले नाही। त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशात गोंड आणि कोया हे दोन आदिवासी जमाती आहेत, ज्यांना फॉरेस्ट ट्राइब असे संबोधले गेले आहे। महाराष्ट्रात बंजारा आणि लमाण या जाती भटक्या विमुक्त या प्रवर्गात मोडतात आणि त्यांचे सांस्कृतिक वैशिष्ट्य ही प्राचीन हिंदू संस्कृतीशी मिळणारी आहे। त्यांच्या परंपरा आणि वैशिष्ट्य त्याचप्रमाणे त्यांची भाषा, त्यांची मुळे प्राचीन संस्कृत भाषेशी मिळती जुळती असून मानववंश शास्त्राप्रमाणे त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये ही देखील आर्याशी मिळती जुळती आहे। त्याचप्रमाणे बंजारा या शब्दाचे मूळ वन चारा या संस्कृत शब्दापासून आल्याचे सांगितले जातं, म्हणजे वनात जाणारा, कुठेही वनात राहणारा असा उल्लेख नाही। आदिवासी समाजाची पारंपरिक वैशिष्ट्ये जसा रहिवास, संस्कृती, बोलीभाषा, स्वभाव, वैशिष्ट्ये आणि मानववंश शास्त्रानुसार जगातील सर्व आदिवासींमध्ये असणारे साम्य या जातीच्या लोकांमध्ये आढळून येत नाही, हा आमचा दावा आहे। त्यामुळे बंजारा किंवा लमाण या समाजाचा आदिवासी समाजाची दुरान्वयी संबंध नाही। आदिवासी समाज हा भारताचा मूळ निवासी समाज आहे आणि हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेले आहे। त्यामुळे आदिवासी समाजाच्या कोणत्याही हक्कावर बाधा आणणे म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणे आहे। बंजारा, लमाण किंवा अन्य कोणत्याही समाजास देशाच्या आदिवासी समाजाच्या यादीत फक्त सामाजिक दबाव निर्माण करून आणि असंवैधानिक कृत्य करून जबरीने आणि फक्त शासनाने दिलेल्या सोयी सुविधा लाटण्यासाठी आदिवासी समाजात प्रवेश करू इच्छिणाऱ्या अन्य जातीय समाजास सामील करू नये। तसेच नंदुरबार येथे जय वळवी या आदिवासी युवकाची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून तात्काळ फाशी देण्यात यावी ह्यासाठी नाईक राजा ग्रुप, भिल सेना ग्रुप, जवाहर ग्रुप यांचे पदाधिकारी सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे। या प्रसंगी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपकदादा अहिरे, अशोक सोनवणे, राजेश मालचे, सुनील सोनवणे, बापू ठाकरे, श्रीराम मोरे, श्याम मालचे, महेंद्र मालचे, नानभाऊ सोनवणे, श्यामा ठाकरे, जगदीश बागुल, सुखराम पाडवी, तीरसिंग भिल, अनिल ठाकरे, सुरेश सोनवणे, भिल सेनेचे युवा नेते चंद्रदीप अहिरे, अशोक कत्तू सोनवणे, राजेंद्र महाले, किरण चित्ते, कालू मोरे, जिभाऊ अहिरे, संजय मोरे, आत्माराम ठाकरे, अजय मालचे, सुखराम सोनवणे, भटू मालचे, पिंटू सोनवणे, अजय ठाकरे, प्रवीण मोरे, दिनेश पवार, महारू सोनवणे, महिला प्रतिनिधी हिराबाई दीपक अहिरे, अनिता चव्हाण यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आपकी जय जवाहर जिंदाबाद। आम्ही आज दिनांक 19 आम्ही शिंदखेडा तहसीलदारद्वारे सन्माननीय महामहिम राज्यपाल यांना जे आज महाराष्ट्रात जे आरक्षणावर रान उठवलेलं आहे, हे खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्र सरकारचे षडयंत्र आहे। जो उठतो तो आदिवासी समाजामध्ये आम्हाला आरक्षण द्या, आदिवासी समाजात कुठलीही जात उठते, आदिवासी समाजामध्ये आम्हाला आरक्षण द्या। आदिवासी समाजाचं आरक्षण काय खीर आहे? खीरपत आहे वाटण्यासाठी। आदिवासी समाजात आता जागृत झालेला आहे, तो वाचू लागलेला आहे, त्याला संविधान समजायला लागलेला आहे, आमचे न्याय, हक्क, अधिकार आम्हाला समजायला लागलेले आहे। म्हणून आता जे बंजारा बांधव आहेत तेही आमच्या बंजारा बांधवांना आमची हात जोडून विनंती आहे, तुम्हाला तुमचं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही तुमच्या आरक्षणावर ठाम राहा। कारण नसताना कोणाच्या ताटात
हात घालू नका, कारण आदिवासी समाज असा एकमेव समाज आहे भारत देशाच्या काय जगाच्या पाठीवर, हा कधीच कोणाच्या ताटात हात घालत नाही, कधीच कोणाच्या आरक्षणात बोट घालत नाही, कधीच कोणावर अन्याय केलेला नाही. म्हणून आम्हाला बंजारा बांधवांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही कारण नसताना राजकीय पुढारी जे ऐकून कारण नसताना आदिवासी समाजाच्या एसटी प्रवर्गामध्ये आम्हाला सामील करा. अशा वल्गना करू नका, मोर्चे आंदोलन करू नका, हात जोडून विनंती आहे. कारण आम्ही कमी नाही, आमचा इतिहास खूप मोठा आहे, पण आम्ही कारण नसताना कुठल्याही जाती आणि धर्माला त्रास देणारे आदिवासी समाज नाही. म्हणून आम्ही आज राज्यपाल तहसीलदारद्वारे राज्यपालांना निवेदन पाठवणार आहोत. आणि ज्या ज्या खासदार आमदारांनी आदिवासी समाजामध्ये बंजारा समाजाला सामील करण्यात यावं, त्यामध्ये बजरंग सोनवणे साहेब असतील, निलेश लंके साहेब असतील, मंगेश चव्हाण साहेब असतील, यांचे आम्ही जाहीर निषेध करतो. धनंजय मुंडे असतील, यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांनी खोटे नाटे पत्र देऊन मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं आहे का आदिवासी समाजामध्ये बंजारा समाजाला सामील करण्यात यावं. परंतु आम्ही या देवेंद्र फडणवीस सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो, आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागल्यास महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देश पेटायला शिवाय राहणार आहे आदिवासी समाज. आपली जय जवाहर जिंदाबाद. आज जे नंदुरबार मध्ये आदिवासी युवकाची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आली, त्या मारकरे त्या गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालून तात्काळ त्यांना फाशी झाली पाहिजे. आम्ही आज शिंदखेडा तहसीलदारद्वारे आम्ही राज्यपालांना निवेदन पाठवत आहोत, गृहमंत्र्यांना निवेदन पाठवत आहोत का ज्या आमच्या जय दादा वडवी याची जी हत्या करण्यात आलेली त्या गुन्हेगारांना तात्काळ फाशी देण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र सरकारचा हा षडयंत्र असा सुरू झालेला आहे, जेणेकरून आदिवासी समाजाचे तरुण जे सामाजिक क्षेत्रात आता नाव कमवण्यासाठी पुढे येत होते, सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात जे युवक पुढे येत होते, त्यांच्या हत्या सुरू केलेली आहे. आम्ही धुळ्यातल्या जगदीश ठाकरे, त्यानंतर 1 महिन्यापूर्वी आता शिरपूरमध्ये आदिवासी मुलीची तिच्यावर बलात्कार करण्यात आला, अत्याचार करण्यात आला. त्यानंतर आता नंदुरबार शहरात 2 दिवसापूर्वी आमच्या जयदादा वडवे यांची हत्या करणाऱ्या त्या गुन्हेगारांना तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालून त्यांना फाशी देण्यात यावी. आणि आमच्या या सर्व आंदोलनाला नाईक राजा ग्रुप, भिल सेना, जवाहर ग्रुप आणि भिल समाज विकास मंच आम्ही संयुक्त आज तहसीलदारांना निवेदन देणार. आपली जय जवाहर जिंदाबाद. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.